सो गाईज हा एक मँगोचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला प्युअर रत्नागिरी हापूस मिळतील. 700 रुपयापासून स्टार्ट आहे ते 800-900 जे आपल्याला कोकणातल्या सगळ्या गोष्टी भेटतील. अगदी मला पण ॲक्च्युली उकडे तांदूळ वगैरे घ्यायचे आहेत आणि आपले काय म्हणतात पोहे वगैरे, दडपे पोहे. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं निलेश आंबेडकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे शनिवार, संध्याकाळचे 6:30-6:45 झालेत. मी आलेलो आहे दादर शिवाजी पार्कला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे शिवाजी पार्क हे ग्राउंड आहे. या शिवाजी पार्क ग्राउंडला येण्याचं कारण म्हणजे दरवर्षीप्रमाणे दादर शिवाजी पार्कच्या समोर जे BMC ग्राउंड आहे तिथे मालवणी जत्रा भरलेली आहे. 4 दिवस होती, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आज मी शनिवारी आलो. कामामुळे तुम्हाला माहिती आहे शनिवार रविवारच मला शूट करायला भेटतं. सो आता 6:30-6:45 झाले आहेत. आता आपण जाऊया. यावर्षी काय नाविन्यपूर्ण तिकडे काय गोष्टी आहेत त्या आपण बघूया. दरवर्षी मी तिथला शूट करतो. सो आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला या दादरच्या मालवणी जत्रामध्ये जे काही भरलेलं म्हणजे नवीन पदार्थ आहेत, नवीन गोष्टी आहेत, नवीन स्टॉल्स आहेत तुम्हाला बघायला मिळतील. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला नक्की ब्लॉग आवडेल. आवडला तर नक्की लाईक करा. सो स्टे कंटिन्यू. चला जास्त वेळ न दवडता जाऊया आता आपण या मालवणी जत्रेत. चला. हे तुम्ही बघू शकता, हे आपलं दादर शिवाजी पार्क. पूर्ण संध्याकाळचा वेळ इकडे तुम्हाला खेळताना दिसतं आहे. आणि आता संध्याकाळचे म्हणजे मी तुम्हाला म्हणणार सनसेट होत आलं आहे. सो आता सगळे थोड्या वेळात काळोख होईल, एक अर्धा तासामध्ये, आणि सगळे आपापल्या घरी जातील इथले म्हणजे जे काही खेळाडू खेळतात ते. सो आता आपण या ग्राउंडमधून सरळ पुढे जाऊया. एक 5-10 मिनटात आपण तिथे पोहोचू. चला सर. सो गाईज तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स गेट कोकण जत्रा दादर शिवाजी पार्क. सो बघू शकता. आता आपण जाऊया तिकडे. सो बघू शकता दर दिवशी काही ना काही कार्यक्रम होते. 23 तारखेला कार्यक्रम चालू झाला आहे. 23 ते 26. आज आहे 25 तारीख. काल दशावतार होता संध्याकाळी, त्याच्या आधी नऊवारी फॅशन वीक, आणि आज आहे संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे आता थोड्याच वेळात शाहीरचा शक्तिजुरा कार्यक्रम, आणि उद्या असणार आहे संध्याकाळी कोळी नृत्य, आणि त्याशिवाय आणखी काही स्टॉल्स वगैरे असणार आहेत आतमध्ये. सो चला जाऊया आतमध्ये. जास्त वेळ न दवडता आपण बघूया कोकण जत्रा दादर BMC ग्राउंड 2024. बघू शकता बरेच लोक आज आलेले आहेत सॅटर्डे संडे निमित्त विकेंडसाठी, आणि खूप लोक फोटोशूट वगैरे चालू आहे. आपली महाराष्ट्रीयन लोक, कोकणातली लोक बरेच झालेली आहेत. सुरुवातीलाच राईट हँडला इथे स्थानिक उद्योजक यांचे स्टॉल्स आहेत. बघूया आपण. बघू शकता तुम्ही इथे खूप छान छान असे छोटे छोटे म्हणजे असे लेडीजचे जे गळ्यातले नेकलेस आणि म्हणजे फॅशनेबल नेकलेस वगैरे असतात ते सगळे आहेत. अगदी 300-400 रुपयापासून आहेत. नंतर इथे काही आपण जे चिप्स वगैरे खातो, नळ्या वगैरे, त्या आहेत. इथे बघाल तर लेडीजचे ड्रेसेस वगैरे आहेत. इथे पण लेडीजचे ड्रेसेस वगैरेचा एक स्टॉल आहे. इथे हा तवा आहे इलेक्ट्रिकवर चालणारा. इथे काही लाडू आणि चकल्या वगैरे त्यांचं आहे. सो या सगळ्या गोष्टी इथे भेटतात या स्टॉलवर. त्यानंतर काही लेडीज टॉप्स, काही लेडीजच्या साड्या वगैरे. काही स्नॅक्सचे स्टॉल्स आहेत. कला सतिका साडीज, आणि इथे पुन्हा एकदा लेडीज ऑर्नामेंट्स. इथे आहे पुण्याची मस्तानी वगैरे, जिथे तुम्हाला कोल्ड्रिंक्स नाही म्हणत, आईस्क्रीम वगैरे आपले तुम्हाला मिळतील. इथे आपल्याला मध मिळणार आहे नॅचरल.
असे एकूण 6 स्पर्धक. काय प्राइस आहे मधाची दादा? किलो 629. ओके 5 प्रकारचा मध आहे. ओके लिंबाचा आहे, तुळशीचा आहे, जांभळाचा आहे, ओव्याचा आहे, रेग्युलर. ओके मधामध्ये पण एवढे टाईप्स आहेत? ओके सो तुम्ही बघू शकता या असं प्रकारचे तुम्हाला सगळे मध पाहिजे असं मिळेल. 100% नॅचरल रॉ आहे आणि बघू शकता याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना घेऊ शकता मध वगैरे. सो आणखी बरेच स्टॉल्स आहेत इथे. इथे आहे पुढे साने काकू यांचा स्टॉल जिथे तुम्हाला सगळे लाडू वगैरे भेटतील. दुसरा गट आहे 31 वर्ष ते 50 वर्ष. त्यानंतर इथे एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला कोकम गोळी, गॅससाठी हिंक गोळी, दाना, अनारदाना, रेडी टू पाणी वगैरे असं मिक्स सगळं भेटेल. तर आता स्पर्धेला आपण सुरुवात करीत आहोत थोड्याच वेळामध्ये. अक्षय आपल्या जज मॅडम असतील. उपवासचा स्टॉल आहे एकंदरीत. सो गाईज हा एक मँगोचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला प्युअर रत्नागिरी हापूस मिळतील. 700 रुपयापासून स्टार्ट आहे ते 800-900 पर्यंत डझन. सो तुम्ही बघू शकता सुंदर असा आंब्याचा आपला स्टॉल आहे आणि बघू शकता इतक्या लोकांनी इथून आंबे घेतलेले आहेत ऑलरेडी. इतक्या सेलिब्रिटीज लोकांनी. फ्रेश ही नाही हे स्टॉल मागे पण लागलं होतं. आता रिसेंटली जे आपण व्लॉग शूट केला होता तो. सो इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे मिळतील घरे खोबरेल त्याला तळलेले वगैरे. हा पुढे स्टॉल आहे तो कंदी पेढे कुंदा वगैरे ह्याचा आहे. तुम्हाला माहिती आहे हे आपल्याला शिर्डीला वगैरे आपण जास्त करून घेतो. नंतर इथे हा स्टॉल आहे तो पापड वगैरे आहे. त्यानंतर इथे स्टॉल आहे एक साईश एंटरप्राइजेस म्हणून जे आपल्याला कोकणातल्या सगळ्या गोष्टी भेटतील. अगदी मला पण ॲक्च्युली उकडे तांदूळ वगैरे घ्यायचे आहेत आणि आपले काय म्हणतात पोहे वगैरे, दडपे पोहे. हा डाएट ज्यूसचा स्टॉल आहे, डाएट स्टेशन म्हणून किंवा डाएट सलाड वगैरे. आणि याच्या बाजूला आहे बायग्या टी शर्ट. इथे खूप सारे असे आपले मराठी सह्याद्री टेकर्ससाठी किंवा मराठी मेसेजवाले टी शर्ट मिळणार. मला शिवांशासाठी 1-2 टी शर्ट घ्यायचे. लास्ट टाइम मला घ्यायला भेटलं नव्हतं. सो बघूया आता आहेत का त्याच्या साईजचे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सो गाईज इथे मी 2 टी शर्ट घेतले शिवांसाठी. जवळपास काहीतरी 300 रुपयाला पडले मला. आणि आता जरा गाणं थांबले तोपर्यंत फटाफट आपण व्हिडिओ करून घेऊया. त्या बाजूलाच आहे सावजी मटण वगैरे, शुभांगी महिला बचत गट. ते तुम्ही बघू शकता अगदी मच्छीपासून तुम्हाला चिकन सगळे भेटेल. सावजी मटण, आपलं कोकणातलं मटण वगैरे, कलेजी वगैरे आहे, खिमा पाव वगैरे बघू शकता. वजरी पाव, जवला पाव वगैरे अगदी 50-50 रुपयाला सगळे आयटम्स आहेत. आणि त्याच्या बाजूलाच पुढे आहे आपलं असल सातारी चिकन थाळी 200 रुपये, वजरी थाळी, चिकन सुका, मटन सुका वगैरे. सो बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे आहेत. आणि इथे पुढे श्री स्वामी समर्थ यांचं ते बघू शकता. आमरस शॉट वगैरे आहेत. सो गाईज याच्या पुढचा स्टॉल आहे शेगाव कचोरी. इथे तुम्हाला अगदी 150 रुपयापासून म्हणजे शेगाव कचोरी तुम्हाला 2 नग भेटतील 50 रुपयात. त्यानंतर अगदी ठेचा, नंतर काय म्हणतात आपण भारीत म्हणजे वांग्याचं भरीत वगैरे, पिठलं सगळं मिळतं 150 रुपयामध्ये. तुम्ही बघू शकता गर्दी इकडे. आणि त्याच्या पुढे स्टॉल आहे आपला पाणीपुरी वगैरे, शेवपुरीचा. त्याच्या पुढे स्टॉल आहे एक सेकंड सगळं आपलं फ्राईज आणि पोटॅटो ट्विस्टर वगैरे. सगळे त्याच्या बाजूला पुढे स्टॉल आहे खरवस आणि कैरी पनेचा वगैरे. अगदी 15-20 रुपयापासून कैरीचं बनव मिळतं. इथे पुढे पुन्हा हापूस आणि हापूस आंब्यापासून बनवलेल्या गोष्टी म्हणजे आंब्याचं लोणचं वगैरे किंवा आंब्याच्या मिठाई वगैरे आहेत.
ह्याच्या पुढे अजून एक स्टॉल आहे. तिथे तुम्हाला कैरी म्हणजे कोकम सरबत, कैरीचं पन्हा वगैरे, काजू वगैरे आपल्याला मिळतील. अगदी 20 रुपयात कोकम सरबत वगैरे आहे. हा जो स्टॉल आहे इथे कृष्णा डेअरी फार्म सातारा. इथे तुम्हाला एकदम प्युअर घी वगैरे भेटेल. कंदी पेढा वगैरे आहे. सो या स्टॉलमध्ये पुन्हा एकदा सगळं आपलं कोकणातले पदार्थ मिळतात आहे. सो गाईज ह्याच्या पुढे 2-3 स्टॉल आहेत. ते सगळे लेडीजचे ऑर्नामेंट्स, लेडीज ड्रेसेस, लेडीजच्या साड्या वगैरे. आणि त्याच्या पुढे एक स्टॉल आहे दी ट्रेकर्स अड्डा म्हणून आहे. तिथे तुम्हाला आपण जे बाईक रायडिंगच्या वेळी ट्रेकिंगला जाताना जे टी शर्ट घालतो मेसेजवाले, ते सगळे टी शर्ट मिळतील 400 रुपयापासून. काही बॅचेस पण आपल्याला इथे मिळतील. सो सगळे महाराजांचे टी शर्ट्स वगैरे मिळतील तुम्हाला इथे. इथे लेडीजचे ऑर्नामेंट्स पुन्हा एकदा. इथे काही युनिक प्रोडक्ट्स आहेत. सो पुढे एक स्टॉल आहे नारळ पाण्याचा, नॅचरल नारळ पाणी, श्रीजल नारळ पाणी म्हणून आहे. आणि त्याच्या पुढे एक स्टॉल आहे आयडियल कलेक्शन, जिथे आपल्याला तुम्हाला ना 80 रुपयात लाइटिंगचे म्हणजे छोटेसे लॅम्प मिळतील. ओनली 80 रुपीजमध्ये. तुम्ही बघू शकता हे स्टॉल झाल्यानंतर इथे संध्याकाळी जे कार्यक्रम होतात ते या स्टेजवर होतात. अस्तित्व आयोजित कोकण जत्रा वर्ष 5वं आहे यांचं. आज शक्तित्वाचा कार्यक्रम आहे आणि मग उद्या कोळी. सो अशा प्रकारे असे काम 3 डान्स आहेत आणि त्याच्यानंतर शक्तित्वाचा कार्यक्रम आहे. ॲक्च्युली आता शक्तित्वाचा कार्यक्रम शूट करायला तर मला थांबायला वेळ लागेल, कारण तो चालू होईपर्यंत 8 वाजतील आणि मला परत पुढे जायचं आहे ऐरोलीला. सो मी शक्तिदुराचा कार्यक्रम का आता याच्यात दाखवत नाही आहे, कारण तो चालू होईपर्यंत 9 वाजतील. सो आपण आता निघूया. नमस्कार सगळ्यांना. सो गाईज अशा प्रकारे हा छोटासा ब्लॉग होता दादर मालवणी जत्रेचा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.